नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजच्या भागामध्ये खरंच खूप ट्विस्ट आहेत, म्हणून कंटिन्यू आणि पूर्ण एपिसोड बघा. नमस्कार. पिंगा गपोरी पिंगा. आजच्या भागात आपण बघणार आहोत, पत्रकार इकडे प्रश्न विचारत असतात. आमच्या कानावरती तर वेगळीच इन्फॉर्मेशन आली आहे. प्रेरणा आणि दुसरी तेजा या दोघीही मुख्य सस्पेक्ट आहात. तेव्हा ती म्हणायला लागते, नाही असं काहीच नाही आहे, अशी खोटी इन्फॉर्मेशन तुम्हाला कोण देत आहे. तेवढ्यात ते म्हणायला लागतात, ही इन्फॉर्मेशन आहे ती वल्लरी भामरे यांनी दिली आहे. तेव्हा तेजाही आश्चर्यचकित होते, हे सगळं काय आहे. तेव्हा प्रेरणा म्हणायला लागते, बघितलं तेजा, हिचं काय आहे, म्हणजे ही मला पहिले मैत्रिणीसारखी होती, पण आता ही माझ्या जीवावर उठली आहे. मला सतत धमक्या देते की हा गुन्हा आहे, तू केलेला आहेस आणि तू हे स्वीकारायला पाहिजे. खरं म्हणजे वल्लरी अशी का वागते ना, याचं मलाही काही कळत नाही आहे. तुम्ही मला न्याय मिळवून द्या. मी खरंच सांगते, मी हे सगळं केलं नाही आहे. माझ्या नवऱ्यानेच हे सगळं केलं आहे आणि माझं त्याच्यावरती कितीही प्रेम असलं ना, तरीही मी काही जेलमध्ये जाऊ शकत नाही त्याच्या प्रेमासाठी. मला वाटते हे सगळं त्यांनीच केलं आहे आणि त्यांचा याच्या मागे काहीतरी हेतू आहे. तेव्हा ते म्हणतात, असं कसं, म्हणजे तुम्हाला नेमकं बोलायचं काय आहे. तुम्ही असं बोलताय का की वल्लरी भामरे हे खोटं बोलत आहात. तेव्हा तेजा म्हणायला लागते, हो ती खोटंच बोलते. खरं म्हणजे मी स्वतः बघितलं आहे. तिने हिला कितीतरी वेळा धमकावलं आहे आणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता की तूच हे सगळे आरोप आहे स्वतःवरती घे. मला समजत नाही तिच्या मनामध्ये काय आहे, पण तिच्या मनामध्ये वेगळ्या गोष्टी सुद्धा असू शकतात. तिच्या मनामध्ये काहीतरी इंटेन्शन आहे, म्हणून तर ही ते सगळं कटकारस्थान करत आहे. तेव्हा त्यांच्यामध्ये खळबळ माजते की हे सगळं काय बोलताय, नेमकं प्रकरण काय आहे. तेजा लगेच इकडे इशारा करते आणि म्हणायला लागते, मी तुम्हाला सांगते तिचा खरा इंटेन्शन काय असेल. तिला अजितला बाहेर काढायचं असेल आणि प्रेरणाला आत टाकायचं असेल, म्हणजे अजित बाहेर आला तर तो खचून गेलेला असेल, त्याला त्याचा बिझनेस काही हँडल करता येणार नाही आणि तिला त्यांचं जे हॉटेल आहे ना त्याच्यावरती स्वतःचा कब्जा करायचा असेल. खरं म्हटलं तर पैसा बघितला तर सगळ्यांची नियत फिरतेच ना, मग तसं तिच्या बाबतीत झालं आहे. हे ऐकल्यानंतर प्रेरणा म्हणायला लागते, हे काय, म्हणजे खरंच हे सगळं झालं असेल का. म्हणजे मलाही असंच वाटते, पहिल्यापासूनच वल्लरीचा आमच्या हॉटेलवर डोळा होता आणि ती हे सगळं इंटेन्शन याच्यासाठीच करत आहे. तेवढ्यात तिथे वल्लरी येते आणि म्हणायला लागते, माझ्यावरती आरोप करण्यामध्ये तुम्ही बघा ना, तुम्ही धुतलेल्या तांदळातले आहेत का जे तुम्ही माझ्यावरती आरोप करताय. पहिले स्वतःकडे बघा. या बाईवरती तर खुनाचा आरोप झाला आहे, तरी सुद्धा ही उजळ माथ्याने कशी काय फिरू शकते. तेवढ्यात तेजा म्हणायला लागते, तू वाटेल ते बोलू नको ग. तेव्हा ती म्हणते, माझ्याकडे पुरावा आहे. ही चिठ्ठी, रघुने ही चिठ्ठी लिहिली आहे आणि त्याच्यामध्ये हे स्पष्टपणे आहे की हिचे आणि त्या अण्णा केदारचे अनैतिक संबंध होते. ही व्यभिचारी बाई आहे. खरं म्हणजे ही एक नंबरची घाणेरडी बाई आहे. हे ऐकल्यानंतर प्रेरणाला अक्षरशः टेन्शनच आलेलं असतं की वल्लरी एवढं सगळं कसं काय बोलू शकते. तेव्हा वल्लरी म्हणते, मी तुम्हाला दाखवते या चिठ्ठीमध्ये काय काय लिहिलं आहे, म्हणजे तुमच्या समोर सुद्धा या घाणेरड्या बाईचा चेहरा सगळ्यांनाच कळायला पाहिजे ना. असं अर्ध्या गोष्टी कशा काय आपण ठेवायच्या. थांबा जरा, मी सगळं तुम्हाला वाचूनच दाखवते. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, प्रेरणा मॅडमनीच मला अण्णा केदारला मारायला सांगितलं होतं, पण मी त्याला मारू शकलो नाही, म्हणूनच त्यांनी माझा काटा काढला. त्यांनी त्याचा खून केला होता अण्णा केदारचा, पण त्या तेवढ्यावर थांबल्या नाही. नंतर त्यांनी मलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता, म्हणूनच तर मी असा कसाबसा निसटलो आणि त्यानंतर मला मी सोडण्यासाठी प्रयत्न करत होतं, पण माझा सुद्धा त्यात जीव घेतील अशी मला भीती आहे, म्हणूनच मी स्वतःहून स्वतःला संपवलं आहे. हे सगळं ऐकल्यानंतर इकडे प्रेरणाच्या चेहऱ्याचा रंगच बदलून गेलेला असतो की वल्लरीने आपल्यावरती एवढे घाणेरडे आरोप लावले आहेत, म्हणजे आपणनेच त्या अण्णा केदारचाही आणि त्या रघुचाही खून केला आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, हे बघा, या चिठ्ठीने हे सगळं सिद्ध होत आहे. हीच बाई खरी दोषी आहे आणि हिलाच अटक व्हायला पाहिजे. तेवढ्यात प्रेरणा तिच्या समोर येते आणि म्हणते, तूने माझ्या अब्रूवरती शिंतोडे उडवले आहे. अगं, तू एक काळ माझी मैत्रीण होती ना, आणि आता तू माझ्या बाबतीत असं कसं काय करू शकते. तुला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे होती. प्रेस कॉन्फरन्समध्ये तुने माझ्या अब्रूचे धिंदोडे काढले. खरंच तू मैत्रीण म्हणण्याच्या लायकीची नाही आहे. ती तिच्या एक सनकन कानाखाली मारते. तेवढ्यात वल्लरी चिडते आणि म्हणायला लागते, तुने मला मारलं. कोण आहेस का तू अशी जी मला मारते. तू काही इतकी
भुतळ तांदळातली आहे का ती सुद्धा तिला एक सनसनीत कानाखाली मारते. हे सगळं मीडियावाले रेकॉर्ड करत असतात. तेवढ्यात तेजामध्ये येते आणि म्हणायला लागते, वल्लरी तुझं अति होत आहे, तू तुझ्या लिमिटमध्ये राहा. तेव्हा ती म्हणते, आता हे सगळं जे होत आहे ना ते बरोबरच होत आहे, ही बाई बाहेर राहायच्या लायकीचीच नाही आहे, हिला अटक व्हायला पाहिजे. तेजा म्हणायला लागते, कसली अटक बिटक, काही बोलू नको. प्रेरणा आणि त्यांचं कच्चा भांडण सुरू असतं आणि हे सगळं प्रेसवाले रेकॉर्ड करत असतात. तेवढ्यात तिथे मनोज सुद्धा येतो आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला कोणीच काही जुमानत नसतं. तेवढ्यात वल्लरी म्हणते, थांबा, खूप झालं आता प्रेरणा, तुला मी स्पष्टपणे सांगते, तू माझ्यावरती हात उचलला आहेस ना, मग आता तुला तुझ्या कर्माची शिक्षा मिळणारच. आणि आता मी मेक शुअर करेल की तू त्या जेलमध्ये सडायला पाहिजे. तू आठवणच ठेव, आता हे न्याय तर तुझ्या बाबतीत फिरेल म्हणजे फिरेल. हे सगळं बोलून वल्लरी तिथून रागून निघून गेलेली असते. तर दुसरीकडे इकडे या सगळ्या व्हिडिओ समीर बघत असतो. तो सगळं ऐकतो की या दोघींचं कसं भांडण झालं, त्या दोघींनी कसं एक दुसऱ्याला कानाखाली मारलं. हे सगळं बघितल्यानंतर त्याला थोडं टेन्शनच आलेलं असतं की हे सगळं काय घडत आहे. दुसरीकडे तेजा म्हणत असते, हे सगळं काय केलं रे आपण, म्हणजे एवढं सगळं खोटं नाटक केलं आणि या नाटकाचा काय अर्थ निघला मला स्वतःही समजलं नाही. मैत्रिणींशी असं खोटं भांडणं मला काही चांगलं वाटलं नाही, पण तरी सुद्धा काय मीडियावाले आपल्याकडे डोळे फाडून बघत होते. तेव्हा प्रेरणा म्हणते, तुम्हाला तर माहिती आहे ना, मला मारहाण शिवीगाळ असा छळ करणं बिलकुल आवडत नाही, पण तरी सुद्धा मी हे सगळं केलं, तरी तू आता माझी चेष्टा करते का. तेवढ्यात वल्लरी म्हणायला लागते, पण प्रेरणाताई, तुम्ही मला असं वाटत नव्हतं नाटक करत होत्या, तुम्ही जी कानाखाली मारली ना ती खरंच खूप बेकार लागली आहे. तेवढ्यात तेजा म्हणायला लागते, आता मला समजलं, अण्णा केदार हिच्याशी सूड घ्यायला का निघाला होता, कारण की हिने जेव्हा त्याला कानाखाली मारली असेल ना तेव्हा त्याच्या जिवारी लागली असेल, त्याच्याचमुळे तर त्याने सूड घ्यायचा प्रयत्न केला. तेव्हा प्रेरणा म्हणते, काही ह्या तुम्ही उगाच माझा छळ करू नका ग, उगाच एवढी मस्ती करायची गरज नाही. तेव्हा वल्लरी म्हणते, आम्ही कुठे मस्ती करतोय, खरंच प्रेरणाताई तुमचा हात खूप जास्त लागतो. तेव्हा ती म्हणते, सॉरी ताई, खरंच म्हणजे ते वल्लरी मी जरा जास्त मारलं असेल तर. तेव्हा ती म्हणते, नाही हो ताई, मी तर मस्ती करत आहे, तुम्ही नका हे सगळे करू, आणि आपल्या मैत्रीसाठी न्याय मिळवण्यासाठी मी याच्यात जास्तही सहन करू शकते, मग हे तर खूप बेसिक आहे. तेवढ्यात मनोज म्हणतो, चला तुमच्यासाठी चहा तयार आहे, चहा पिऊन घ्या, पण मी तुम्हाला एक गोष्ट नक्कीच सजेस्ट करेन का तुम्ही तुमची नखं आहेत ना ती शस्त्र म्हणून विकायला काढा. तुम्ही जेव्हा भांडण करत होते ना तेव्हा तुमच्या नखाने मला पूर्ण ओरबडलून टाकलं आहे, किती नखोऱ्या मारल्यात हे तुम्ही बघितलं तरी का. तेव्हा वल्लरी म्हणते, मी तुमच्यासाठी औषध घेऊन येऊ का, म्हणजे जास्त लागलं आहे का. तेव्हा तो म्हणतो, एवढं जास्त नाही. तेव्हा वल्लरी म्हणते, सॉरी खरंच सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. तेवढ्यात प्रेरणा विचारायला लागते, पण अजून सुद्धा मला या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, तू हे सगळं प्रेस समोर का करायला लावलं, खरं सांग ना वल्लरी, तुझ्या डोक्यामध्ये काय चाललं होतं आणि तू का बरं एवढा मोठा खेळ खेळली आहेस. तेव्हा वल्लरी म्हणते, मला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत आणि आता माझ्याकडे गोष्टी क्लिअर सुद्धा झाल्या आहेत. खरं म्हटलं तर अण्णा केदारला जी गोळी लागली ना ती प्रेरणाताईंनी गोळी मारलीच नव्हती. तेव्हा प्रेरणा आश्चर्यचकित होते की तू काय बोलते. तेव्हा ती सांगते, हो आपण सगळ्यांनी बघितलं. तेव्हा तेजा म्हणते, हो आम्ही सगळे आपण तिथेच तर होतो ना, म्हणजे जेव्हा गोळी झाडली तेव्हा प्रेरणानेच ती गोळी झाडली हे तर आपण बघितलं आहे ना. तेव्हा ती म्हणते, हो आपण बघितलं, हे सगळं खरं आहे. तुम्हाला माहिती आहेत ना मोठे लोक काय सांगून गेले आहेत, डोळ्यात आणि कानामध्ये 4 बोटांचं अंतर असतं. तेव्हा मनोज म्हणतो, तुला काय बोलायचं असेल ते स्पष्टपणे बोल ग, आम्ही सगळे कन्फ्यूज होत आहोत. तेव्हा वल्लरी म्हणते, खरं म्हटलं तर या सगळ्या गोष्टी मी श्वेताताई आल्यानंतर तुम्हाला क्लिअर करू शकते, पण तरी सुद्धा मला काही गोष्टींवरती संशय आहे आणि त्या गोष्टी एक एक करून मी क्लिअर सुद्धा करेल, कारण की जसं पंचनाम्यामध्ये दिसत आहे ना गोष्टी खूप किचकट आहेत. पण तुम्हाला मी एवढंच सांगेल की अण्णा केदारने वरती जी काही गोळी लागली ना ती प्रेरणाताईंनी केलीच नव्हती. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे रघुचाही खून, म्हणजे रघुने स्वतःहून स्वतःचा जीव संपवला नाही, त्यालाही कोणीतरी मारून टाकलेलं होतं. हे सगळं ऐकल्यानंतर सगळेजण कन्फ्यूज झालेले असतात की काय चाललं का हे. तेव्हा तेजा विचारते,
वल्लरी तुला नेमकं बोलायचं काय आहे ग? म्हणजे आपण सगळे तिथेच होतो आणि अण्णा केदारच्या बाबतीत तर आपण सगळं बघितलं, रघुच्या बाबतीत तू बोलते कन्फ्युजन झालं आहे, मला खरंच समजत नाही हे सगळं कोणी आणि का केलं असेल, नेमकं इंटेन्शन काय आहे? तेव्हा ती म्हणते ते तर मलाही माहिती नाही इंटेन्शन काय आहे, पण श्वेताताई आल्यानंतर भरपूर गोष्टी क्लिअर होतील आणि जेव्हा या गोष्टी क्लिअर होतील ना तेव्हाच मी तुम्हाला सांगू शकते. आणि हे सगळं तुम्हाला माहिती आहे का मी का रचलं आहे? तेव्हा तेजा विचारते, वल्लरी मग आपण हे प्रेस कॉन्फरन्स का केलं, लोकांसमोर आपण भांडण्याचं का नाटक केलं, मला खरं खरं सांग. तेव्हा ती म्हणते तुम्हाला माहिती आहे का एक बासुरीवाल्याची गोष्ट असते ज्याच्यामध्ये बासुरीवाला उंदरांना गावाच्या बाहेर नेण्यासाठी बासुरी वाजवतो, तसंच आपण काहीतरी केलं आहे. जसं तो त्यांना नदीमध्ये बुडवतो तसंच आपण कोणासाठी तरी षडयंत्र रचलं आहे. हा चौथा व्यक्ती कोण आहे ते आपल्याला समजायला पाहिजे, कारण की त्याने जे प्लॅनिंग केलं आहे ना त्याच्यामध्ये आपण गडबड केली आहे. त्याचं प्लॅनिंग होतं की अजितला शिक्षा मिळावी, पण आता आपण जे नाटक केलं आहे मला असं वाटतंय त्याचं आपल्याकडे बारीक लक्ष असेल की आपण काय करतोय आणि काय नाही, म्हणून तो कुठे ना कुठे त्या उंदरांसारखी चूक करेल आणि जेव्हा तो आपल्या बिळातून बाहेर येईल ना तेव्हाच तो आपल्या हातात लागेल. याच्यामध्ये कोणीतरी नक्की चौथा व्यक्ती आहे आणि तो आपल्याला शोधणं गरजेचं आहे. जेव्हा तो व्यक्ती मिळेल ना तेव्हा गोष्टी क्लिअर होऊ शकतात. हे सगळं ऐकल्यानंतर प्रेरणाला तर काय बोलावं काही सुचतच नसतं आणि तेजा ही पूर्णपणे कन्फ्यूज असते. ती लगेच गार्डनमध्ये जाते आणि स्वतःहून सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. तेवढ्यात मनुष्य तिथे येतो आणि म्हणतो, काय झालं तेजाताई, तुम्ही एवढ्या काळजीत का दिसत आहात? तेव्हा ती म्हणते, तुला काही पटलं का? वल्लरी जे काही बोलली ना ते सगळं कन्फ्युजन करणारं होतं ना, म्हणजे मला खरंच समजत नाही चौथा व्यक्ती कसा काय असू शकतो, कारण की आपण सगळ्यांनी बघितलं ना की प्रेरणानेच हे सगळं केलं होतं. मग तरी सुद्धा वल्लरीच्या मनामध्ये का संशय आला आहे? नेमकं तिच्या बाबतीत हे सगळं कोणी करू शकतं आणि अजितला फसवण्याचा कोणी का प्रयत्न करू शकतो, मला हेही समजत नाहीये. तेव्हा मनोज म्हणतो, तो एक बिझनेसमॅन आहे, काय माहिती त्याचं कोणाशी वैर सुद्धा असू शकतं. तेव्हा ती म्हणते, पण कोणाशी आणि का, आणि ज्याच्याशी पण वैर असेल तो एवढा मोठा का बरं पाऊल उचलेल? तेव्हा तो म्हणतो, हे तर आपल्याला माहिती नाही, आता जेव्हा वल्लरी क्लिअर करेल तेव्हाच आपण सगळं समजू शकतो ना, पण बिझनेसमध्ये रायव्हरली तर येतेच ना हो. तेव्हा ती म्हणायला लागते, हो पण आता हर्षित सुद्धा बिझनेस करतोय ना, पण या सगळ्या गोष्टी का घडत असतील, म्हणजे हर्षितचाही कोणीतरी अनइंटेन्शनली त्याचा म्हणजे असा कोणीतरी गुन्हेगार होऊ शकतो जो हर्षितच्या बाबतीत हे सगळं करू शकतो ना. म्हणजे मला अजूनच भीती वाटायला लागली आहे. आता जोपर्यंत वल्लरी या सगळ्या गोष्टी क्लिअर करत नाही ना तोपर्यंत माझ्या डोक्यामध्ये हे सगळं फिरत राहील. तेव्हा मनोज म्हणतो, तेजाताई तुम्ही शांत व्हा, वल्लरी लवकरच या सगळ्या गोष्टी क्लिअर करेल. तेव्हा ती म्हणते, मला काही समजत नाही आहे मनोज भाऊजी, मी खरंच खूप कन्फ्यूज झालेली आहे. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. दुसरीकडे इकडे काही मुली बोलत असतात, मला तर एक समजत नाही त्या प्रेरणाचं तसं चाललं आहे आणि समीर सरांचं भलतंच काहीतरी सुरू आहे, ते किती दिवस झाले ऑफिसमध्ये आले नाही. हे सगळं बोलणं इकडे वल्लरी ऐकते. तर थोड्या वेळानंतर इकडे श्वेताही आलेली असते. तेव्हा मनोज म्हणतो, आता मला खरं खरं सांग, नेमकं तुमच्या हातामध्ये लागलं काय आहे? तेव्हा वल्लरी सांगते, जी अण्णा केदारला गोळी झाडली गेली होती ना तिचं काहीतरी वेगळंच नाव आहे आणि जी बंदूक आपल्याला प्रेरणाताईंच्या हातामध्ये भेटली ना ती बंदूक वेगळी आहे आणि त्यांची जी बंदूक आहे ना ती इतकी ॲक्युरेट आहे, जर कोणी जवळून निशाणा केला ना तर गोळी आरपार होऊ शकते, पण ती गोळी अण्णा केदारच्या आतच राहिली आणि माझ्या हातात जी गोळी आहे ना ती खाली पडलेली मिळाली आहे आणि ही गोळी आहे ती गोळी फक्त आणि फक्त प्रेरणाताईंच्या पिस्तूलमधून निघालेली होती. म्हणजे हे खून कोणीतरी इंटेन्शनली आणि खूप विचार करून केलं आहे. तेव्हा त्या विचारतात, कोणी केलं असेल? हे ऐकल्यानंतर वल्लरीही त्यांच्याकडे बघायला लागते. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता नेमकं वळण तरी काय आलं आहे? खरं हे सगळं समीरने तर प्रेरणाला पुन्हा स्वतःच्या जाळ्यामध्ये ओढण्यासाठी केलं तर नसेल ना? तुम्हाला काय वाटतं ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका. नवीन व्हिडिओ